तर गॅस टंचाईचा फटका ठाण्यामधील अनेक कंपन्यांना बसू लागलेला आहे। गॅस अभावी ठाण्यामधील वागळे इस्टेटमधल्या अनेक कंपन्यांना घर लागली आहे। वेळेत गॅसचा पुरवठा न झाल्यास या कंपन्या बंद होऊ शकतात। त्यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। एलपीजी गॅसचा तुटवड्याचा फटका जो आहे तो आता ठाण्यामध्ये इंडस्ट्रियल एरियाला देखील मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळतो। सध्या मी आहे ठाण्यातील वागळे इस्टेट येथे असणाऱ्या एका इंडस्ट्रियल कंपनीमध्ये आणि या कंपनीमध्ये जे आहे ते अनेक कंपन्यांचे मोठमोठे पार्ट्स जे आहेत ते बनवले जातात। काय नेमकं या कंपनीमध्ये घडतंय आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कंपनीचे काही कर्मचारी आहेत। सर, काय नेमका एलपीजी गॅसचा तुटवडा भासल्यामुळे ह्या कंपनीला फटका बसतोय नेमका? बेसिकली कसं आमचं फॅब्रिकेशन वर्क आहे आणि जे कार्बन स्टीलच्या प्लेटला जो घास लागतो हे कटिंग मार्फत होण्यासाठी प्रोसेस होण्यासाठी ते तुटवडा आम्हाला गेल्या आठवड्याभर आम्हाला शॉर्टेज आहे। त्याच्यामुळे आमची जी पुढची प्रोसेस आहे ती प्रॉपरली होत नाही, कारण आम्ही टार्गेट ठेवतो बाबा ह्या पर्टिक्युलर डेटला आमचं अचिव्हमेंट पूर्ण झालं पाहिजे किंवा जॉब निघाला पाहिजे, तो आम्हाला कुठेतरी सस्टेन करावं लागतं। एलपीजी गॅसमुळे म्हणजे टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये काम करतोय, आमच्या इथे जे जॉब बनतात त्याला MS चे पार्ट पण लोखंडाचे पार्ट पण लावलेले जातात। ते कटिंग करण्यासाठी आम्हाला एलपीजी गॅसची खूप गरज वाटते। ती न भेटल्यामुळे आता सरांनी आमच्या सांगितलं आमचा जॉब लेट होतो, त्यामुळे ते उत्तर द्यावी लागतात पुढच्या पार्टीला आणि त्याच्यामुळे जॉब रखडले जातात आणि आम्हाला इथे काम पण मिळत नाही। नंतर मग आम्हाला बसून राहावं लागतं, त्याच्यामुळे भरपूर नुकसान होतं, कंपनीचं पण होतं आणि आमचं पण होतं। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे कटिंगचं काम जे आहे ते या ठिकाणी रखडलेलं आहे आणि त्याचमुळे मोठा फटका या इंडस्ट्रियल एरियाला जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।